नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. अयोध्येत सर्वत्र लोकार्पण सोहळ्याची लगबग सुरू असून संपूर्ण अयोध्या नगरी राममय बनली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येबरोबर संपूर्ण भारतवासीय आतुर झाले आहेत. न भूतो न भविष्यती संपन्न होणाऱ्या या क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी आतुर झाले आहेत. प्रभू श्रीरामाने लंकेवर विजय मिळवून परतल्यावर अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली होती. तोच आनंद आणि तीच दिवाळी पुन्हा एकदा आपल्या सर्व भारतवासियांना उद्या सोमवारी अनुभवता येणार आहे. नूतन मंदिरात श्रीरामलल्ला अनंत काळासाठी विराजमान होणार आहेत. अयोध्येसह संपूर्ण देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराला आकर्षक आणि विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावट केलेल्या राम मंदिराचे काही फोटो आता समोर आले आहेत. संपूर्ण सीमा भागात मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन हे बहुतांशी ग्रामीण भागातच होते. मराठी संस्कृतीचा वारसा जपत आज कुद्रेमानी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 18वे मराठी साहित्य संमेलन पार पडले. बलभीम साहित्य संघ आणि कुद्रेमानी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब सौदागर हे उपस्थित होते. गावच्या वेशीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाच्या पहिल्या सत्रात प्राध्यापक बाबासाहेब सौदागर यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले, तर दुसऱ्या सत्रात कवयित्री डॉक्टर पल्लवी परुळेकर मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक, प्रेक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे इंटर स्कूल मार्च फास्ट अँड बँड सेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विविध शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 20 शाळांमधील सुमारे 500 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस येथे वाहतूक विभागाचे एसीपी गंगाधर यांनी विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाला ध्वज दाखवून चालना दिली. त्यानंतर बँडच्या तालावर लयबद्धरित्या आकर्षक पथसंचलन करून विद्यार्थ्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले. राम जन्मभूमी अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दरम्यान उद्या सोमवार 22 जानेवारी रोजी श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव महानगर संघटनेतर्फे सायंकाळी 7 वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नाथपै सर्कल शहापूर येथे आयोजित या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे. एसपीएम रोड येथील विद्याप्रसारक मंडळाच्या गजाननराव भातकांडे इंग्लिश माध्यम शाळेचे येत्या मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शगुन गार्डन उद्यमबाग बेळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी शाळेचे सुमारे 1000 विद्यार्थी भाग घेत असून डॅन्स, सिंगिंग आणि ड्रामा यासारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपली प्रतिभा सादर करणार आहेत. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणी म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता विद्यार्थी वर्गाला लागून राहिली आहे. अवध येथे होत असलेल्या प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने बेळगावचे सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार अजित औरवाडकर यांनी बालरामाचे सुंदर चित्र रांगोळीतून रेखाटले आहेत. वानरसेनेसह युद्धाला निघालेल्या बालरामाचे हे चित्र आकर्षक असून 3 बाय 3 फूट आकाराचे आहे. ही कलाकृती रेखाटण्यासाठी त्यांना 5 दिवस म्हणजेच एकूण 54 तास लागले आहेत. कलाप्रेमींसाठी ही रांगोळी कलाकृती 21 ते 29 जानेवारीपर्यंत ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी हार्मोनी कॉलनी येथे जनता दर्शन कार्यक्रम घेतला. यामुळे येथील रहिवाशांना आपल्या परिसरातील समस्या आमदारांसमोर मांडता आल्या. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी येथील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून घेऊन या भागाचा विकास करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
आयुष्य प्रत्येकाला संधी देते. आपल्याला फक्त आपल्या वळणाची वाट पाहावी लागते. ज्ञानाच्या प्रकाशात अहंकाराचा नाश झाला पाहिजे आणि अध्यात्माचे खरे मर्म मानव जातीला सहज निजशरण अंबिगेर चौडय्या यांनी पोहोचविले असल्याचे प्रतिपादन सौदत्ती यल्लम्मा देवस्थान मंदिराचे कार्यकारी अधिकारी SPB महेश यांनी केले. ते रविवारी यल्लम्मा मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या अंबिगेर चौडय्या यांच्या 864व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भावचित्राला पुष्पनमन प्रसंगी बोलत होते. देवस्थान व्यवस्थापन समितीचे सदस्य YY काळप्पनवर, अधीक्षक नागरत्ना चोळीन, रेणुका शित्रे, सदानंद ईटी, बसवराज बाकी, मौळेश सुनगार, पंडित येडुरय्या, राज शिकरय्या आणि देवस्थानाचे कर्मचारी उपस्थित होते. रिसालदार गल्ली बेळगाव येथील जुन्या महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आवारामध्ये ठाण मांडून बसणाऱ्या कुत्र्यांपासून जीव मुठीत घेऊन नागरिकांना वावरावे लागत आहे. याकडे महानगरपालिकेने लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा धडाका नैऋत्य रेल्वेने सुरू केला आहे. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान केवळ हुबळी विभागात 6,36,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये बेळगावमधील रेल्वे स्थानकावरही कारवाई केलेल्या प्रवाशांचाही समावेश आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करण्यापूर्वी 4 वेळा विचार करणे गरजेचे आहे. सांगली ते मिरज या रेल्वे स्थानकादरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात आल्याने मागील आठवड्याभरापासून बेळगाव ते मिरज दरम्यानची रेल्वे सेवा कोलमडली होती. शुक्रवार दिनांक 19 पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने शनिवारपासून रेल्वे सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1802124050. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खानापूर तालुक्यातील करंबळ आणि बेकवाड येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा फेब्रुवारी महिन्यात 28 तारखेला भरविण्यात येणार आहे. या यात्रेला तालुक्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथून भक्त मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येणार आहेत. मात्र बेकवाड आणि करंबळ गावांना जोडणारे संपर्क रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाले असून या रस्त्याचे विकास करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. करंबळसह 5 गावची यात्रा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ही यात्रा करंबळ, होनकल, जळगा, रुमेवाडी आणि कौंदल या गावची असून यात्रा काळात श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती करंबळ येथील गदगेवर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनाला करंबळ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. कुडची तालुका रायबाग येथे उरुस आणि अयोध्या येथे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा मंगळवारी आहे. दोन्ही उत्सव एकाच दिवशी आले असून कुडची हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. त्याप्रमाणे सर्वांनी उत्सव शांततेत साजरे करावेत. सामाजिक द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रविचंद्र डी यांनी दिला. कुडची येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. निपाणी शहरात चोरीचे सत्र थांबता थांबेना अशी स्थिती सध्या या शहराची झाली आहे. 2 दिवसापूर्वी खानापूर प्लॉट येथे डॉक्टर कौस्तुभ पाटील यांचा बंगला फोडून सुमारे 3 लाखाचा ऐवज लंपास केला होता. तसेच 4 दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाची अशोकनगर येथून 1 लाखाची बॅग लंपास केल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आता रविवारी सकाळी 6 वाजता लकडी पुलानजीक असणाऱ्या राजेंद्र रांगोळे यांच्या तंबाखू घोडावनामधील CCTVचा DVR, रोकड तसेच सागर शिंदे यांच्या मालकीच्या वीर कॅफेतील गुटखा व रोख रक्कम असा सुमारे 50,000चा ऐवज लंपास केला आहे. रायबाग तालुका सरकारी नोकर संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन कुडचीचे आमदार महेंदर तम्मनवर यांना देण्यात आले.
नवीन पेन्शन NPS रद्द करून जुनी पेन्शन लागू करावी, त्याबरोबरच 7वा वेतन आयोग लागू करावा, याकरिता आमदारांनी सरकारवर दबाव आणून सरकारी नोकर वर्गाच्या मागणीला मंजुरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनाचा स्वीकार करून आमदार तमन्नवर यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागणीचे निवेदन देऊन न्याय देण्याचा भरवसा दिला. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.